महाराष्ट्र नमस्कार, मी प्रज्ञा बोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 70 बातम्या पाहूया. पहलगाम हल्ल्याचा तपास आता एनआयएच्या हाती. आता एनआयए या प्रकरणाची अधिकृतपणे चौकशी करणार. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं आणखी एका दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमदचं घर जमीनदोस्त. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क. शोपियाच्या छोटीपुरामधील शाहिद अहमद कुट्टीचं घर उद्ध्वस्त. शाहिद अहमद हा लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा सक्रिय सदस्य. शाहिदचा भाऊ देखील 2 वर्षांपासून तुरुंगात आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू. पूर्वी जेव्हा गोळीबार होत असे तेव्हा या बंकरमध्ये राहायचे. आताच्या परिस्थितीतही बंकरचाच आश्रय. जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाममध्ये 2 दहशतवादी साथीदारांना अटक. दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि दारुगोळा जप्त. लष्कर आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची यादी तयार. एकूण 14 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती. या सगळ्यांचा शोध सुरू. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर. मुंबईमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली. मुंबईमध्ये एकूण 14 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती. जळगावमध्ये 405 सिंधी समाजाचे पाकिस्तानी नागरिक. यातील 327 जणांना 5 वर्षांसाठी व्हिसाची मुदतवाढ तर 27 जणांना नोटीस बजावण्यात आली. मुश्ताकाबाद मछीलमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त. मोठा शस्त्रसाठाही जप्त केला. विशेष ऑपरेशन्स ग्रुप कॅम्प माछील आणि भारतीय लष्कराची संयुक्त कारवाई. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय रेल्वेकडून नॉन काश्मीरी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली. एकट्यानं फिरण्यास कर्मचाऱ्यांना मनाई. दहशतवादी हल्ल्याच्या 4 दिवसानंतर परदेशी पर्यटक पहलगाममध्ये. यूकेमधील 2 पर्यटक महिला पहलगाममध्ये फिरतानाचा आनंद घेताना समोर. काश्मीरमध्ये अडकलेले 31 प्रवासी अकोल्यात सुखरूप परतले. भाजप आणि वंचितच्या कार्यकर्त्यांकडून सगळ्या प्रवाशांचं स्वागत. मुंबईहून विशेष बसनं सगळ्या प्रवाशांना अकोल्यात आणण्यात आलंय. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ यूकेतील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतीयांची निदर्शनं. मात्र पाकिस्तानच्या राजदूतांकडून निदर्शकांना मारण्याचा इशारा. पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेले नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची घोषणा तर कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचीही ग्वाही. पहलगाम हल्ल्याचा मोहन भागवतांकडून निषेध. दहशतवाद्यांना धडा शिकवणं आमचा धर्म. आम्ही शेजाऱ्यांचं नुकसान करत नाही, पण जर कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर आमचा राजा प्रजेचं रक्षण करतो. भागवतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कौस्तुभ गणबोटेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणबोटे कुटुंबियांचं सांत्वन. पहलगाम हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटेंचाही मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात जगदाळेंचा मृत्यू झाला होता. गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण बहुमताचं सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपू शकले नाहीत. रोहिणी खडसेंची एक्सपोज. हल्ला झाला त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा का नव्हती. खडसेंचा सवाल. पहलगाम हल्ल्यानंतर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा बंदी आदेश लागू. येणाऱ्या प्रत्येक भाविकांसोबत असलेलं सामानही बॅग स्कॅनरमधून तपासलं जात आहे. पंढरपूरमध्ये मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. शिर्डीमध्ये मुस्लिम समाजाचं काळ्या फिती बांधत आंदोलन. पाकिस्तानी ध्वज जाळून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा. पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकर्ता धन्यवाद मेळाव्याला हजर राहणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा दौऱ्यावर टीका. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पक्षानं काही संकेत आणि सूचिता पाळणं आवश्यक. सपकाळांचं वक्तव्य. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं आमदार संजय गायकवाड यांना भोगलं. बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल.
महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याचं गायकवाडांनी वक्तव्य केलं होतं. आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून समज दिली. पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर. चिपळूणच्या सावर्डेमध्ये राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ होणार. 5 वर्षाच्या काळामध्ये 2.5 वर्षानंतर आमदार नवघरे यांना मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. अजित पवारांचं सूचक विधान. आपण दिलेला शब्द कुठेही बदललेला नाही. अजित पवारांची स्पष्टोक्ती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रतिमहापालिका सभागृहाचं आयोजन. सामान्य मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यासाठी मनसेची संकल्पना. पालघर जिल्ह्यात 5वी एमआयडीसी उभी राहणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. दुग्ध प्रकल्पाची असलेली जमीन एमआयडीसीकडे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही सामंतांचं वक्तव्य. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून कराडची तपासणी. रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढचे उपचार होतील. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग. त्यामुळे तपासाला गती मिळेल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा. बीडच्या माजलगावमधील मराठवाडा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये 15 कोटींचा अपहार. या अपहार प्रकरणामध्ये अध्यक्ष, लेखा परीक्षकासह 24 जणांवर गुन्हा दाखल. या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार. सीएसएमटी ते सोनाभट्टी या हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. ब्लॉक काळामध्ये पनवेल ते वाशी आणि सीएसएमटी ते गोरेगाव सेवा बंद राहणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये 11 मेपर्यंत जमावबंदी लागू. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. आंदोलन आणि सभांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक. जालन्याच्या अंबडमधील जलशुद्धीकरण केंद्राचं काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत 1 दिवसाआड पाणी मिळणार. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती. अहिल्यानगर शहरासह उपनगरात ऐन उन्हाळ्यात 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन. महानगरपालिकेनं टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची विनंती. नांदेडच्या मुख्य बाजारपेठेतील अनधिकृत दुकानांवर महानगरपालिकेनं बुलडोझर फिरवला. 90 अतिक्रमणधारकांवर महापालिकेची कारवाई. तब्बल 2 ट्रक माल जप्त केला. राज्यातील पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर गावात सोसाट्याच्या वाऱ्यानं लग्न मंडप उडाला. 2 ते 3 जण किरकोळ जखमी. लग्न सोहळ्याला जमलेल्या नागरिकांची तारांबळ. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे भुईमूग आणि तीळ पिकाला फटका बसण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. निमगाव केतकीच्या आठवडे बाजारात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भाजीपाला फळ विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान. पुण्यातल्या कोंढवा भागात छर्याच्या बंदुकीतून घराच्या खिडकीवर गोळीबार. समोरच्या सोसायटीतील बिलाल शेखनं हा गोळीबार केल्याचं समोर. आरोपीला अटक. मुलीनं प्रेमविवाह केल्याच्या कारणातून वडिलांचा मुली आणि जावयावर गोळीबार. गोळीबारात मुलीचा जागीच मृत्यू तर जावई जखमी. गोळीबार करणारे माजी सीआरपीएफ जवान असल्याची पोलीस सूत्रांची माहिती. 5 ते 6 मद्यधुंद तरुणांकडून कोल्हापूरच्या रामानंद नगरमधील हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या घरावर दगडफेक. घटनेमध्ये 2 जखमी. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला करवीर पोलिसांकडून अटक. इंदापूरच्या उजनी जलाशयात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात मोठी कारवाई. 40 लाखाहून अधिक किमतीचं वाळू उत्खनन साहित्य नष्ट केलं. तर वाळू माफियांच्या 6 बोटींवरही कारवाई केली. गडचिरोलीमध्ये रानटी हत्तींच्या हल्ल्यात 3 महिला जखमी. हत्तींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. बीडच्या परळीमध्ये गायींना गुंगीचं औषध खाऊ घालून पळवून नेण्याचा प्रयत्न. मात्र लोकांच्या वेळीच लक्षात आल्यानं चोरट्यांचा प्रयत्न फसला. मुंबईच्या अंधेरीमधील लोखंडवाला ब्रोकलीन इमारतीला मोठी आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. घटनेत एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
चारित्र्याच्या संशयावरून इंदापूरमध्ये पतीकडून पत्नीची हत्या. 300 किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटामध्ये पत्नीचा मृतदेह फेकला. त्यानंतर बायको हरवल्याची ही तक्रार केली. दोघांना बेड्या. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी रुग्णाकडून पैसे घेतले. पालकमंत्र्यांचा आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांची आत्महत्या की हत्या? आमदार महेश शिंदेंचा सवाल. प्रकरणाचा सखोल तपास करण्याचीही मागणी. ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबियांची अजित पवारांनी भेट घेतली. हिंगोलीच्या गुंज गावामध्ये भेट घेतली. यावेळी आमदार राजू नवघरेंचीही उपस्थिती. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी स्वच्छ आणि निर्व्यसनी असला पाहिजे. 2 नंबरवाला असला की टायरमध्ये गेलाच समजा. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी मेळाव्यात अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी. ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन. सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. बीडच्या आष्टी तालुक्यातील कासारीमध्ये तपस्वी शिवस्वरूप बन महाराज यांच्या 47व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. धाराशिवच्या परांडामधील सोनारी गावातील कालभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. भाविकांची मोठी गर्दी. खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त जुने जळगाव इथं आज 12 गड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. यावेळी 80 किलो भंडाऱ्याची उधळण आणि हजारो भाविक सहभागी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सहकुटुंब साईंचं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या दुपारतीला बावनकुळे उपस्थित होते. मुलाच्या वाढदिवसानिमित्त साईंचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळ्याहून 800 प्रवासी घेऊन विशेष रेल्वे अयोध्येसाठी रवाना. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. कैलास मानसरोवर यात्रा तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार. सरकारकडून नोंदणी सुरू. जून आणि ऑगस्ट दरम्यान ही यात्रा सुरू केली जाणार. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. नवी दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजकांचा निर्णय. खासदार रवींद्र वायकरांकडून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा. सिक्कीमच्या लाचुंगमध्ये भूस्खलन आणि हिमस्खलन. अकोल्यातील 16 पर्यटकांसह महाराष्ट्रातील जवळपास 100च्या वर अडकलेल्या पर्यटकांची सुटका. गुजरातमधून हजारहून अधिक बेकायदेशीर बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिक पोलिसांच्या ताब्यात. या सगळ्यांना लवकरच हद्दपार केलं जाईल. फिरोजपूरमध्ये पाकिस्तानातून येणारे 500 ग्रॅम हेरॉईन जप्त. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांची कारवाई. पाकिस्तानी ड्रग्ज तस्करांचं प्रत्येक नापाक कृत्य हाणून पाडण्याची बीएसएफची प्रतिज्ञा. इराणच्या बंदर अब्बास शहरामध्ये मोठा स्फोट. शहरातील राजाई बंदरामध्ये स्फोटामुळे आग. घटनेमध्ये 600हून अधिक जण जखमी. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द. दोन्ही संघांना 1-1 गुण. पंजाबनं कोलकातासमोर 4 विकेट्स गमावून 202 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आणि यानंतर काही बातम्या सविस्तर पाहूया. जळगावातील चोपडा गावामध्ये ऑनर किलिंगची घटना घडली. प्रेमविवाह केलेल्या रागातून मुलगी आणि जावयावरती वडिलांनी गोळीबार केला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी.